तुम्ही कोण हे मात्र मला नाही सांगितलं. आपण नंतर बोलूया. मी यांना उपदेश करते आहे. बरं. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. मुनिवर, तरीच मी म्हणत होतो की गडावर एवढं सगळं घडतंय आणि तुम्ही नाही, असं कसं होईल? नारायण नारायण. प्रभू, यावेळी मी काहीही केलेले नाही. हवे तर आपण आपल्या अंतःचक्षूंनी पाहू शकता. तुम्ही श्री म्हाळसा देवींना भेटला होतात ना? नारायण नारायण. कसली भेट होती? काय प्रयोजन होतं भेटीचं? मी तेच सांगण्यासाठी आलो आहे. मी विचारलं म्हणून तुम्ही सांगता आहात मुनिवर. असे माझ्याकडून कसे होईल प्रभू? बर, मग सांगा नक्की काय बोलणं झालं ते. मी आपल्याला सांगेन, परंतु आमच्यात जे बोलणे झाले त्यातला एक भाग मी आपल्याला सांगू नाही शकत. मला वाटलंच तुम्ही काही गोंधळ घालणार नाही, असं कसं होईल? प्रभू, हे सगळे कोणत्या दिशेने घडत आहे हे मी पाहिले आणि ओळखले की हीच ती योग्य वेळ आहे श्री म्हाळसा देवींची क्षमा मागण्याची. वाह, काय धाडस केलं आहे तुम्ही मुनिवर. हो, नाहीतर उद्या काहीतरी भयंकर घडले तर सुरुवात या नारदानेच केली असे कोणी म्हणायला नको. म्हणजे श्री म्हाळसा देवींनी तुम्हाला क्षमा केली? हो, मी त्यांना सांगितले की देव बानूकडे राहावेत हे मी सुचवले, परंतु ते तसेच घडेल आणि त्याची परिणती ही अशी होईल हे मला ठाऊक नव्हते. तर त्यांनी मला क्षमा केली. शक्य नाही. मी आपल्याशी असत्य कसे बोलेन प्रभू? देवींनी तुम्हाला असंच जाऊ दिलं? नाही, म्हणजे त्यांनी माझ्यावर एक कार्य सोपवले आहे, परंतु ते कार्य मी आपल्याला सांगू शकत नाही. का? कारण मी तसे वचन दिले आहे. मुनिवर, तुम्ही तुम्हाला हवं ते कार्य करा, परंतु त्यामुळे काहीही गोंधळ होणार नाही ह्याची काळजी घ्या. मी असे काहीही करणार नाही. प्रधानजी, एक काम आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायची वेळ आली आहे बघा. हवं देवीने देव घरात स्वतःला कोंडून घेतलं या. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.